मित्रांनो नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा वडनेर भैरवचे संस्थापक म्हणून ज्यांना मानलं जातं त्या वटऋषींच्या वटेश्वरी या शिवलिंगाचे दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. आमच्या या गल्लीतील या जुन्या जाणत्या महिला, त्याचबरोबर आमची नात आणि आम्ही खास या गचाले वस्तीपासून द्राक्ष बागेतून वाट शोधत या खास अशा देवस्थानाला भेट द्यायला चाललेलो आहे. आणि हे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे, गाजलेला आहे. आम्ही तिथे गेलो तर पाटोळे परिवाराचा रुद्राभिषेक या प्रसंगी चालू होता. वटेश्वरीला त्या परिवाराकडून रुद्राभिषेक, तर खतवड वस्तीतील काही युवक या मंदिरांमध्ये जपानुष्ठान करताना दिसले. तसं जर पाहिलं तर हे अतिशय प्रसिद्ध परंतु दुर्लक्षित असं मंदिर म्हणता येईल. दगडी हेमाडपंथी बांधकाम असावं असं वाटतं. किमान 1500 वर्षाचा नक्कीच इतिहास या मंदिरांना असल्याशिवाय राहणार नाही. आणि साहजिकच भाविक दोघंही उभयते म्हणजे श्री व सौ हे शंकराच्या पूजेला येत असतात. आज दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारला अनेक ज्येष्ठ नागरिक, शिवभक्त, तरुण, त्याचबरोबर वयस्क ही सर्व मंडळी खास दर्शनाला आलेली आहे. आणि साहजिकच घंटीचा एक चांगलासा मधुर स्वर या वातावरणाला प्रफुल्लित करतो. मंदिराच्या समोर असलेले हे नंदी महाराज सतत शिवाची आराधना करतात. लहान मुलं त्यांच्याच मस्तीमध्ये आनंद घेतात. आणि असे हे शिवलिंग वडनेर भैरवचे अतिशय पुरातन शिवलिंग आहे. श्रावण महिन्यामध्ये दररोज अनेक भाविक या शिवलिंगाची पूजा अर्चा करायला जात असतात. गचाले वस्ती येथून या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला जाण्याचा रस्ता आहे. या वर्षी गचाले परिवाराने त्यांचा जो शेताचा रस्ता आहे द्राक्ष बागांच्या मळ्यात जाण्याचा, तो खडी आणि मुरुम टाकून भरल्यामुळे भाविकांना येण्याची सुविधा नक्कीच चांगली आहे असे अनेकांनी सांगितले. आपण 4 चाकीने थेट 150-200 मीटरपर्यंत मंदिराच्या जवळ येतो. तिथून द्राक्षबागा असल्या कारणाने मात्र मोटरसायकल असेल तरच पुढे जाता येतं, नाहीतर अतिशय रमतगमत द्राक्षबागांमधनं मार्ग शोधत आपण शिवलिंगापर्यंत पोचतो. वडनेर भैरवचे अनेक भाविक अगदी श्रावण महिना पूर्ण होईपर्यंत सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दर्शन घेतात. आणि या शंकराच्या पिंडीवरती, या शिवलिंगावरती सतत जलाभिषेक हा जलपात्राने होत असतो गणपतीरायाच्या साक्षीनं. आणि हे जलपात्र आहे त्यातला थेंब न थेंब हा त्या शिवलिंगावरती पडत असतो. कुणी सांगावं, वेगवेगळ्या ड्रीप कंपन्यांना ठिबक सिंचन ही संकल्पनाच शिवलिंगाच्या एखाद्या जलपात्रातून सुचली असेल, सांगताही येत नाही. आज या श्रावणी दुसऱ्या सोमवारी पाटोळे परिवाराच्या वतीनं सत्यनारायण पूजेचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांनी त्यांचे सून आणि मुलगा पूजेसाठी बसवलेला आहे. आणि पुरोहित
मंत्र म्हणत सत्यनारायणची पूजा करतात. त्याच वेळेस दुसऱ्या मंदिरामध्ये अनेक महिला शंकराला आज तिळमुठ नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे मुठीने तीळ वाहतात शिवलिंगावरती, अशा महिला शिवलिंगाचं पूजन करताना काहीसा हा गोल घुमट आपल्याला वेगळ्याही संकल्पनेला जन्म जरी घालीत असला तरी सुद्धा शंकराचं असीम आणि अतिशय जागृत स्थान म्हणून या स्थानाकडे बघितलं तर मी मागे एकदा तुम्हाला सर्वांना म्हटलो होतो की वटक ऋषीने नेत्रावतीच्या तटी कसे वसविले वडनेर भैरव, तेथे राजा नांदतो जोगेश्वरी सुंदर. अशा प्रकारचं सुंदर असं वडनेर भैरव ज्या ऋषींनी वसवलं असं सांगितलं जातं. त्या ऋषींची ही तपश्चर्याची भूमी आणि त्यांनी स्थापन केलेले हे शिव ज्योतिर्लिंग, या परिसरामध्ये बेलाची झाडे, त्याचबरोबर सीताफळीची झाडे आणि दैनंदिन पूजेला लागणारी फुलांची झाडे ही गचाले परिवार यांनी खास अशी जोपासली आहे. आणि अशा या निसर्गरम्य प्रसन्न अशा वाटणाऱ्या या वडनेर भैरवच्या खऱ्या अर्थाने ग्राम ज्योतिर्लिंग म्हटलं तर वेगळं ठरणार नाही. अशा या ज्योतिर्लिंगाला आपण सर्वांनी नक्कीच श्रावणात तरी भेट दिली पाहिजे. नेत्रावतीच्या नदीला जेव्हा पाणी असतं तेव्हा पाण्याचा खळखळ होणारा आवाज हा एक आपल्याला एक कर्णमधूर एक वेगळ्याच विश्वात घेऊन जात असतो. आणि असा हा सगळा परिसर आपल्याला निसर्गरम्य काही तास घालवण्यासाठी नक्कीच मनमुराद आनंद लुटण्यासाठी आपल्याला पुरेसा आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला निश्चितच एक मनशांती मिळते. ओम नमो शिवायचा सतत जप करीत अनेक जण या मंदिरात शिवलिंगाची पूजा करीत असतात. खऱ्या अर्थाने हे अतिशय जुनं प्राचीन शिवलिंग मानलं जातं वडनेर भैरवमधलं, आणि तेही वटक ऋषींनी स्थापन केलेलं आहे असं पण सांगितलं जातं. अशा या शिवलिंगाला अनेक महिला, शिवभक्त, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक ह्या पूजा अर्चा करून ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवायचा सतत जप करीत असतात. अशा या शिवलिंगाला आपण नक्कीच दररोज जरी शक्य नसेल तर श्रावण महिन्यामध्ये भेट द्यायला हवी. आपली मनकामना त्या शिवलिंगाजवळ व्यक्त करायला हवी, पूजा पाठ करायला हवी, कारण तो समर्थ आहे.